आज सकाळी आई आणि पप्पा सलाफवर होते, कारण की त्यांनी साफसफाई करत होती. माझ्या घरी आता होणार आहे प्रोग्राम, तर ते काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार. तर आज होतं गुढीपाडवा, तर सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी महाकालीचे दर्शन करायसाठी गेलो चंद्रपूरमध्ये. तर तिथं मी दर्शन केले, तर तुम्ही पण माझ्यासोबतच दर्शन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका आणि कमेंट तर प्लीज कमेंट जरूर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर आपण गुढीपाडवा का साजरा करतो तर नीट ऐका. तर ती म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज, जी स्नेह, मंगल आणि आनंद दाखवते. तिच्यावरचा रंगीत कपडा, कडुनिंब आणि आंब्याची पान, फुलांचा हार, साखरेच्या काड्या हे लावून हिला तयार केलं जातं. गुढीच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंच काठी. या काडीमुळे, या रेशमी कापडामुळे हवेतला नॅचरल एअर फ्लो तुटतात आणि व्हेंटिलेशन स्मूथ होतं. त्याच्यानंतर येतो त्याचा वरचा कलश. तर हा कलश म्हणजे अँटी इमिक्रोबियल मेटल असतं. हा उलटा ठेवला जातो, कारण असं ठेवल्यावर तो उन्हामुळे गरम होतो आणि हीट बाहेर काढतो. आजूबाजूतल्या हवेत जंतू कमी व्हायला मदत होते. आता यातला निंबाचा पाला तो काय करतो तर अँटीबॅक्टेरिया आणि इन्सेक्ट रिप्लेंट असतो. म्हणजे काय, हे किडे मकोडे त्याला हे पाला म्हणतो ए चल हट. पण या गाठीचा जलवा एवढ्यावरच थांबत नाही. तर गुढी म्हणजे विजयाचा शो ऑफ नाही, तर विजय टिकवण्यासाठी जबाबदारी आहे. आज आपण इन्व्हायरमेंटल हायजीन किंवा AQI असं म्हणतो, पण आपल्या पूर्वजांनी हवा शुद्ध ठेवणं परंपरेत आधीच गंडाळून ठेवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गुढी आपलं नवीन वर्ष आणि आरोग्याचं दोन्हीचं प्रतीक आहे. काही सुंदर आणि सायंटिफिक आहे आपलं सण, नाहीतर बाकींचे जे नवीन वर्ष तुम्हाला माहीतच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला